सामूहिक श्रद्धांजली सभा लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं सर्व जमलो। आज मन अजूनही मानत नाही की आपल्यात अजितदादा नाही, कारण 28 तारखेला सकाळी 8:45 किंवा 9 वाजता जेव्हा टीव्हीवर बातमी चालू झाली की बारामती येथे अजितदादा पवार यांचं विमान क्रॅश झालं आणि अपघात झाला, परंतु टीव्हीवर फक्त विमान दाखवत होते पण इतर कोणीही दाखवत नव्हते। तेव्हा असं वाटत होते की बातमी खोटी असावी, त्याच्यात दुसरंच कोणीतरी असावं। पण जेव्हा 10 वाजता नावं डिक्लेअर झाली की 6 लोक मृत्युमुखी झाले, त्यात अजितदादांचं नाव 1 नंबरवर होतं। ते नाव वाचलं तर असा माणसाचा धीर खचल्यासारखा झाला होता। अनेक फोन यायला लागले की खरं झालं का, पण मन मानत नव्हता आणि आजही मानत नाही। कारण गेल्या 2 वर्षापासून सप्टेंबर 2024 पासून आदरणीय आपले नेते भरतभाऊ गावित यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून तर आजपर्यंत किंवा 27 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यक्रमानिमित्त पार्टीच्या काही पक्षाच्या मिटिंगांसाठी जेव्हा मी मुंबईला जात होतो, जर भाऊसाहेबांना अजितदादांसोबत काही कामं असेल तर भाऊसाहेब सांगायचे जाधव अजितदादाच्या पीएमना कॉल कर आणि अपॉइंटमेंट घे। देखले साहेबांना कॉल केला की उद्या बरं दादांना अपॉइंटमेंट पाहिजे तर दादा अपॉइंटमेंट देतील का? ते बोलले बरं दादांसाठी टाईम हा नेहमी आहे, तुम्ही फक्त या आणि टाईम सांगा की कितीचा टाईम देऊ। म्हणजे एवढं स्थान आपलं निर्माण होऊन गेलं तर या नेत्याकडे फार वाईट वाटतं। कारखान्याच्या निमित्त जेव्हा 2 वर्ष आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि तेव्हा दादा पूर्ण कारखान्याचं दप्तर स्वतः मांडीवर घेऊन 2-3 तास वाचत होते। एवढा मोठा नेता, एवढा राज्याचा उपमुख्यमंत्री, 6 वेळेस उपमुख्यमंत्री बोललेला नेता आणि आपल्या कारखान्याचं दप्तर एक शब्द वाचत होते, तेव्हा वाटायचं की ही व्यक्ती फार थोर आहे। कारण आज कोणाकडे निवेदन द्यायला गेलं तर ते प्रगतीने घेतात आणि पीएकडे देतात। आणि जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा 2 तास आपल्या कारखान्याचं दप्तर चेक केलं आणि दप्तर चेक केल्यानंतर भाऊसाहेबांच्या पाठीवर हात पडला, परत झाकून नको मी तुझ्या मागे तुझा कारखाना चालू करेल। तेव्हा आशाचे दिवस दिसत होतं। जेव्हा आपण या तालुक्यात जिल्ह्यात राजकारण करत असतो, समाजकारण करत असतो, तेव्हा असं वाटायचं की माणिकबागाला गेल्यानंतर आपल्याला एक दुसरे दादा मिळालेले आहेत, पण आज ते दादा आपल्यात नाही। श्रद्धांजली वाचताना फार मोठं मन करून बोलावं लागतंय, कारण जे आपण निवडणुकांमध्ये आश्वासन दिलं होतं आणि त्या निवडणुकांमध्ये आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे एक महाराष्ट्राची तिजोरीची चावी ज्याच्याकडे होती ते नेतृत्व आज चालवलेलं आहे। पण तसं न जाता येणाऱ्या दिवसात आपल्याला जे विकास कामं करायचे ते करण्यासाठी काल आदरणीय सुरेंद्र ताईंनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली। 3 दिवस होत नाही पण लगेच त्यांनी शपथ घेतली। कदाचित टीका करणारे टीका करत आहे, पण तो 100 लोकांमध्ये 99 चांगले असतात, एक टीका करणार असतो, त्याच्या मागे न लागता ते एक संविधानिक पद आहे आणि ते पद जास्त टाइम रिक्त ठेवलं जात नाही। इंदिरा गांधीचा जेव्हा मृत्यू झाला सकाळी 9:30 वाजता, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 2 वाजता डिक्लेअर केलं की इंदिरा गांधी या हयात नाही, त्यांचा मृत्यू झाला आणि 6:45 राजीव गांधींनी शपथ घेतली होती। त्यांची तर अंत्यविधी झाली तरी त्याच दिवशी सेम डे शपथविधी झाली होती। एक प्रोटोकॉल असतो, काहीतरी अडचणी असतात तांत्रिक, आणि म्हणून हे निर्णय घ्यावे लागतात। म्हणून मी नवापूर तालुकावासियांना, शहरवासियांना एकच सांगेल की आपल्याला जे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपले पक्षाचे नेते भाऊसाहेब आहेतच, परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागला आणि 24 डिसेंबरला जेव्हा अजितदादांनी आम्हा सर्व टीमला भेटायला बोलवलं होतं, भाऊसाहेबांचा हात पकडला, 10 मिनिटाचा हात सोडला आणि एवढे खुश होते, कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकतर्फी सत्ता ही फक्त नवापूर तालुक्यात आलेली होती, नवापूर शहराची आलेली होती। जेव्हा भाऊसाहेबांनी स्वागत केलं आणि मला बोलवलं, नगराध्यक्ष कुठे जात बोलव, मी गेलो, माझा हात पकडला, विचारला बोला तुमचं वय काय? मला खालून तर वरतीपर्यंत बघत होते। मी बोललो दादा 43 कंप्लीट झाला, आता 44 वय, कुठं बोलता? मी बोललो दादा आधार कार्ड सोबत, अरे मजा करतो मी, माहिती आहे म्हणजे तुमचं, कारण ते 2 वर्षापासून मी आणि भाऊसाहेब नेहमी दादांपर्यंत जात होतो, म्हणून
दादा ओळखत होते. दादा बोलले यांचा नंबर घ्या, आपल्या ग्रुपला ऍड करा. मला मोजून 3 मिनिटामध्ये दादाच्या ग्रुपला ऍड केलं आणि आजही त्या ग्रुपमध्ये मेसेज येतात की विकास काम काही करायचे असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करा, मेसेज करा. एवढं प्रेम या पक्षाने आपल्याला दिलं होतं. परंतु ते नेतेला मान्य नव्हतं म्हणून मध्येच असा आघात झाला. आज आपल्याला असं वाटतं की आपण पोरकं झालो. 3 दिवस तर नक्कीच पोरके झाल्यासारखं वाटत होतं, पण काल 5 मिनिटानंतर नक्कीच आशेचे किरण आपल्याला दिसायला लागले की आपल्या मागे कोणीतरी अजून आहे. जी सेम अजितदादांची काम करण्याची स्टाईल होती तीच ताईमध्ये बी असेल. कारण ताई अजितदादांचा जो स्टाफ होता, अजितदादांचा जो अधिकारी वर्ग होता तो जसा तसा ठेवतील आणि त्या अधिकारी लोकांना माहिती आहे की घरात गावीत कोण आहे, नवापूर तालुक्याची काय काय कामं यांची पेंडिंग आहे नक्की करायचे. त्यासाठी येणाऱ्या दिवसात आपण शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे कामं करायची ती नक्कीच करू. आज श्रद्धांजली वाटताना वाईट वाटतं, मन भरून आलेले, पण दादा शेवटपर्यंत काम करत राहिले. तसंही आपल्याला शेवटपर्यंत काम करायचे. दिलेले वचन, दिलेली आश्वासन ही पाळायची आहे. जास्त वेळ न घेता आदरणीय दादांना माझ्या गावित परिवाराकडून, माझ्याकडून श्रद्धांजली अर्पण करतो व नगरपालिकेच्या पूर्ण आपल्या टीम म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद.